परवा स्पोर्ट्सची पहिली जोडी मैदानात पाहिजे. परवा स्पोर्ट्स पहिली जोडी मैदानात पाठवा. हॅलो 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 चेक. हॅलो. पहिल्या सत्रातील पहिला सामना शिकरे इंडियन्स वर्सेस परवा स्पोर्ट्स. परवा स्पोर्ट्सची पहिली जोडी मैदानात. शिकरे इंडियन्स कडून मारा करण्यासाठी तयार आहे तो संघाचा अष्टपैलू खेळाडू टीम आयकॉन वैभव खबाले. MSC कडून मारा करतोय. हॅलो हॅलो. आणखीन एक हॅलो. 45+ चे आमचे सहकारी मित्र माननीय श्री अजयजी भानुसे हे देखील आपली अष्टपैलू खेळूची चुणूक दाखवण्यासाठी मैदानात हजर. आणि त्यांच्यासाठी एक प्रेक्षणीय सॉन्ग इथे होणार आहे. आपण प्रेक्षणीय खेळ दाखवला की एक प्रेक्षणीय आपल्यासाठी इथं वाजवण्यात येईल. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो. धन्यवाद. प्रशांत हार्दिक सरडन माझे सहकारी मित्र माननीय श्री पांडुरंगजी आंधळे साहेब हे इथं समालोचन करण्यासाठी उपस्थित आहेत. 4:32 झालेले आहेत. टाइम काउंट करायचा आहे. जय महाराष्ट्र. JPL 2025चा पहिला चेंडू पर्वत स्पोर्ट्ससाठी शिखरे इंडियन अपोजिटला खेळतोय. यावेळेस हलक्या हाताने पंच केलेला आहे कांबळे यांनी. जातोय थर्ड मॅनकडे. चेंडू पुढे पाठीमागे खेळाडू अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. कमबॅक बी सुंदर आहे. तोपर्यंत 2 धावा घेतलेल्या आहेत. या 2 धाव्याच्या साह्याने आपण पाहतोय की धावसंख्येच्या जर दिशेने बघितलं तर सुरुवात तर केलेली आहे पर्वत स्पोर्ट्स संघाने. काल अर्धशतक आपलं मैदानामध्ये अपूर्ण राहिलेलं आज अक्षय कांबळे मैदानामध्ये पूर्ण करतील का याकडे बी लक्ष लागलेलं आहे. अभिजित, अक्षय आणि बिस्किट या नावाने यांना प्रसिद्ध असं ओळखलं जातं. वैभव कांबळे पुन्हा एकदा पुढील चेंडू. यावेळेस मात्र पुढील लाईनचा चेंडू आहे. गॅपमध्ये आडव्या बॅटने खेळून काढलेला डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चालला. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू आहेत. यावेळेस मात्र चौका येतोय. पहिला चौका. JPL 2025चा एक पहिला थरार मैदानातून पाहायला मिळतोय. आणि या चौकाराने मात्र संघाची धावसंख्या जाते 6 वरती. गेले 4 दिवस या संघाने खरंच प्रेक्षकांच्या मनावरती अगदी ठसा उमटवलेला आहे जयसिंगपूरमध्ये. आणि अशी ही स्पर्धा यशस्वी 5व्या दिवसाकडे येते. पंच लारा सर, लोखंडे सर, स्क्वेअर लेग पंच पुढील चेंडू खेळतायत. क्या बात आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर. यावेळेस मात्र सन्मान दिला चेंडूला. हलक्या हाताने खेळून काढला ऑफ साईडला. लेझरमध्ये प्रोफेशनल हा स्ट्रोक खेळला जातो. निश्चितच DD सरांना लक्षात आलं असेल की प्रोफेशनल घुटना वाकवला जातो. बॅट समोर घेतली जाते. आणि लेझर टेनिसमध्ये टेनिस लेझरमध्ये मिक्स करून खेळताना अगदी उत्कृष्ट लेवलमध्ये हे खेळाडू तयार होतात. पुढील चेंडू. वैभवच्या या चेंडूला मात्र उचलून खेळला गेलाय मिड विकेटच्या दिशेमध्ये. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मात्र 2 धावा रोखू शकत नाहीयेत. 2 धाव्याच्या साह्याने जातोय आपण जवळजवळ
पॉवर प्लेमध्ये 8 धावेकडे पर्वत स्पोर्ट्स संघाकडे जर बघितलं गेलं तर सूरज नॉन स्ट्राईकवरती खेळत आहेत. आपलं अजून खातं खोललं नाही. सूरजने या स्पर्धेमध्ये बरंच काही दिलेलं आहे क्रिकेटला, संघाला, स्वतःपाशी बी काही ठेवलेलं आहे भरपूर काही. तमाम आमचे नागरिक आलेले आहेत या 4 दिवसात. पण आज पाहतोय आपण हळूहळू त्यांची गर्दी व्हायला लागलेली आहे. या चेंडूला मात्र यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावलेला आहे. दरम्यान पाहतोय आपण शेवटचा चेंडू येतोय. वैभव खबाले यांच्या कोट्यातला शेवटचा चेंडू. 8 धावा खर्च करत आहेत. या 8च्या 8 धावा बिस्किट यांच्या खात्यावरती आहेत. कारण या जयसिंगपूर नगरीमध्ये बिस्किट नावाने हा खेळाडू प्रसिद्ध आहे. यावेळेस हलक्या हाताने पुश केलेला चेंडू आहे. मिड ऑफला जातोय. त्यावेळेस मात्र चेंडू उचलला जातोय. 1 धाव पूर्ण केली जाते. पंचांचा निकाल येतोय की 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 9 वरती. हॅलो हॅलो चेक. 4 दिवसामध्ये बरंच काही या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 5वा दिवस आज उगवतोय. पर्वत स्पोर्ट्स संघाची प्रथमतः बॅटिंग. कधी कधी जो पहिला संघ खेळतोय आज दुसऱ्या दिवशी तो शेवटला खेळतोय. कारण जसे आपण लॉट जसा तयार केलेला आहे त्या पद्धतीनं नियोजन पाहायचं म्हणलं तर एक अतिशय उत्कृष्ट आयोजन नियोजन कमिटीचं अतिशय सुंदर पद्धतीने नियोजन आयोजन पाहताना भरपूर काही कष्ट करावं लागतात. ती कमिटी मात्र त्या कष्टासाठी तयार आहेत आणि खेळाडूंनी मात्र आपला फॉर्म दाखवला पाहिजे. ह्या वेळेस मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू आहे. शिली मेडॉनच्या दिशेमध्ये टप्पा खातोय तोपर्यंत चेंडू मैदानाच्या आतच अडवला जातोय. दरम्यान पाहायला गेलं तर 10 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत स्कोअर पटावरती येतात. गोलंदाजीसाठी येत आहेत रोहित सर येत आहेत. रोहित सरांनी आज या 4-5 दिवसामध्ये बरंच काही दिलेलं आहे आपल्या संघाला. एक अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी टाकण्याच्या दिशेने जात आहेत. कधी कधी मला वाटतं एखादा मागडा चेंडू जाईल पण त्याच्याकडे जर लक्ष दिलं तर येणारे जे वारा आहे तुमच्यासाठी एकदम अगदी सोनेरी किरण घेऊन येते तुमच्यापर्यंत की काही गोष्टी घडण्याच्या अगोदर काहीतरी थोडंसं आपल्याला क्ल्यू मिळतात. तोच प्रकार म्हणजे क्रिकेट आहे. यावेळेस उचलून खेळायला चेंडू आहे. सरळ जातोय लॉंग ऑन मिड विकेटच्या बीच वरनं जातोय. याला म्हणतात एकदम 1 नंबर सुपर सुपर JPL 2025 येतोय दमदार षटकार. या षटकाराने मात्र पाहतोय आपण की जवळजवळ 16 धावा येत आहेत. क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये जर पाहिलं गेलं तर सचिन रमेश तेंडुलकर साहेबांनी ज्यावेळेस 16 वर्षे बॅट हातात घेतली त्यावेळेस मोठे रेकॉर्ड बनवायचं होतं म्हणून अशी घेतली नाही. एक क्रिकेटपटू हा जी सर बॉल टाका सर नवीन बॉल द्या कारण 2 षटकाच्या आसपास आपण आहेत असं नियम आहेत आपल्या कमिटीचे. आणि आमचे सागरजी खिचडे साहेब असतील आमचे प्रशांत साहेब असतील डीडीकडे टाका. तिसरे पंच बाहेरून चेक करून देतील. आणि एक अतिशय उत्कृष्ट नियम जे नियम आहेत ते नियमामध्ये आपण क्रिकेट खेळलं पाहिजे बघितले पाहिजे. येतोय बॉल तो आलेला गेलेला बॉल आलाय सरजी तोपर्यंत डीडी तुमच्याकडे राहू देतो. आला रोहित बंडगर 16 धावेवरती जाऊन पोहोचलेला हा रणसंग्राम पर्वत स्पोर्ट्स यावेळेस मात्र हवेमध्ये सफर करतोय. चेंडू सरळ अतिथी कक्षाकडे येतोय मानवंदना द्यायला. याला म्हणतात ब्रँडेड षटकार. पंच सापडलेला आहे. काय करायचं आहे मैदानामध्ये 4 दिवस आपण काय शिकलो असतो मैदानावरती तर हे स्ट्रोक शिकलो आणि ही स्पर्धा अनुभवतोय. आणि मला वाटतं डीडी सरांनीच कॅच केलेला आहे बाहेर. नाही ते सर सांगली जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून नावाजलेले आहेत आणि असोसिएशनचे ते सदस्य बी आहेत. काम करतात ते चांगलं त्यांचं काम आहे आणि त्यांना जे चेंडू धरायचा म्हणलं तर अवघड जाणार नाही. यावेळेस मात्र सूरजच्या बॅटमधून निघालेला हा एक खणखणीत वाव क्या बात आहे. नक्कीच दर्शनीय स्ट्रोक पाहतोय आपण पॉवर प्लेमध्ये. फिल्डिंग कशी तोडायची हे फलंदाजाच्या माइंडमध्ये करेक्ट.
जो या क्रिकेटच्या पडण्यावरती खेळतो त्याच्या लक्षात लगेच येतं की कुठल्या साईडला कुठला खेळाडू लावलेला आहे, गॅप कसा घ्यायचा आहे, फिल्डिंग काय करावं लागते. कॅप्टनच्या अपोजिटमध्ये विचार केले तर हे फलंदाजाला यशस्वी दिशाकडे घेऊन जातात. 20-26 धावा झालेल्या सर, 4 चेंडू. रोहित बंडकर 17 धावा खर्च करत आहेत. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी, मध्यम गतीची गोलंदाजी म्हणलं तर काय हरकत नाही. स्ट्राईक इकडच्या तिकडे जात आहे. गोलंदाजीचं स्ट्राईक थोडंसं चेंज केलं आहे रोहित बंडकर. यावेळेस ऑफसाईडला खेळलं जात आहे. सूरज पवळे वाप करा पवळे. हा जी सर, हा DRS घ्यायचा आहे की हाताचा पंच कसा वागतोय का, जरा तिसऱ्या पंचाकडे जातोय. डीडी सर आपण व्यासपीठावरती यायचं आहे. धनंजय डुबल साहेब आपण कारण गोलंदाजी टाकताना कुठंतरी हाताचा क्लीव ज्यावेळेस पहिला बॉल पडताना पंचांचं लक्ष असतं आणि दुसरा बॉल पडताना ते मात्र कुठंतरी त्यामध्ये नजरेत येत नसल्यामुळं तो कुठंतरी DRS घेतलेला आहे. मेन पंचांचं काम पाहत आहेत लोखंडे सर आणि लारा सर पाहत आहेत. एक अतिशय उत्कृष्ट मैदानात जोडी आणि धनंजय डुबल साहेब बाहेर तिसऱ्या पंचांचं काम करत आहेत. 26 धावा येत आहेत स्कोर पटावरती पर्वत स्पोर्टच्या दिशेने बघितलं तर. आणि हा निकाल डायरेक्ट मैदानामध्ये जाईल आणि मैदानामध्ये गेल्यानंतर लोखंडे सर फेअर डिलिव्हरी. हॅलो, फेअर डिलिव्हरी. हॅलो. दरम्यान पुन्हा एकदा सिटी एंडकडून मारा करतोय रोहित बंडकर. सामना करतोय सूरज. पुन्हा एकदा थोडासा आखूट टप्प्याचा हा चेंडू. वैभवचा झेल घेण्याचा तिथं बाउंड्री लाईनवर प्रयत्न आणि थोडासा त्याच्या टप्प्याच्या बाहेर पडलेला हा चेंडू सरळ पंचांनी 6 धावा घोषित केल्यात. धावसंख्या पोचली ती 32. पहिल्या षटकात 9 धावा होत्या. दुसऱ्या षटकात मात्र खूप धावा खर्ची झाल्या आणि त्यामुळं स्कोर पोचला तो बिनबाद 32. आणि यावेळेस मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते पर्वत स्पोर्टची जवळजवळ मला तर 32 धावा झालेल्या आहेत. एक पार्टनरशिप पहिल्या जोडीमध्ये ज्यावेळेस आपण पाहिलं की 100च्या वरचीच पार्टनरशिप झालेली आहे बरं का या मैदानामध्ये. आणि ती पार्टनरशिप लक्षात ठेवून जर तुम्ही बॅटिंग करत असाल दोन्ही पहिल्या जोडीमधले दोन्ही फलंदाज तर जवळजवळ हे रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी तुम्हाला पण संधी आहे. बिस्किट यांच्याकडे त्यांचे मित्र अगदी प्रेमानं पाहत आहेत की या जयसिंगपूरमध्ये त्यांचंही नाव आणि काम इन्व्हॉल्व झालेलं आहे क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये. ज्यावेळेस पाहतोय आता तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजीमध्ये थोडं परिवर्तन केलं जाईल तर पाहूया. एक अनुभवी गोलंदाज असेल, युवा गोलंदाज असेल. यावेळेस रिव्हर्शिप ट्राय करायचा होता पण रेषावरून चेंडू जातोय सरळ यष्टी रक्षकाच्या ग्लोव्हजमध्ये. यष्टी रक्षक मात्र अतिशय सुंदर आपलं काम करत आहेत. वापस चेंडू टाकलेला आहे. 32 धावेवरती धावसंख्या थांबलेली आहे. अभिजित कांबळे बिस्किट उर्फ बिस्किट यावेळेस टॉप पेचचा किनारा आडवा पट्टा 4-3 खेळाडू येत आहेत आणि हा झेल टिपलेला आहे. जावं लागतंय अभिजित कांबळे यांना. हाईटचा नो बॉल चेक करायचा आहे. DRS बरोबर ना सरजी? नाही, बोटवरती गेलेला आहे. यस, आम्ही सॉरी ही शब्द बोलल्याबद्दल माफ करा कारण अगोदर बोलतोय. पंचांनी त्या दिशेकडे निश्चितच विकेट दिलेले आहे आणि त्यांचं लक्ष मात्र आहे सूरज.
सूरज अजून 22 धावेवरती खेळत आहेत. चला चला खेळाडू जरा थोडं फास्ट यायचं बॉस. हे पहा तुमच्याच संघाला पॅनल्टी लागेल. आता पॅनल्टी काउंट झाले सर, मी टायमिंग काउंट केलंय. म्हणजे तुम्ही जर फलंदाजीमध्ये उशीर करत असाल तर 2 धावेची पॅनल्टी फिक्स आहे. त्या तेवढ्या सेकंदाच्या मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही आलात तर ती पॅनल्टी तुमच्यापासून दूर राहील. अन्यथा ती कंप्लीट पॅनल्टी लागेल. परत आम्हाला प्रश्न विचारू नका सर जी, आपल्याला मी प्रत्येक वेळेस मेसेज देतोय. आणि गोलंदाजीलाही हुशार झाला तरी त्यांचा एक खेळाडू 30 पावलाच्या आत घेतला जाईल. ते पंचांचा नियम आहे, निकाल आहे तो. 32 धावा झालेल्या आहेत. पर्वत स्पोर्ट्स संघाने अतिशय सुंदर सुरुवात केलेली आहे. बिस्किट या फलंदाजाने ज्यावेळेस मैदानात गेले त्यावेळेस अतिशय उत्कृष्ट सुरुवात केली, पण ते वादळ आता मैदानाच्या बाहेर येत आहे. ह्यावेळेस चांगला चेंडू, थोडीशी अपीलवरती पंच सहमत नाही आहेत. पण एसटी रक्षकाचं काम पहिल्या चेंडूपासून शेवटच्या चेंडूपर्यंत, आत्ताच्या चेंडूपर्यंत 15 नंबर जर्सी, अतिशय उत्कृष्ट एसटी रक्षकाचं काम. आणि एसटी रक्षक म्हणजे विनिंग मधला आणि क्रिकेट मधला एक अंश असतो. एसटी रक्षकाच्या दिशेने 50% खेळ अवलंबून असतो. गोलंदाजाने गोलंदाजी टाकायची आणि एसटी रक्षकाने त्याला ढील द्यायची. ह्या वेळेस मात्र गॅप मध्ये टोलवला चेंडू, सरळ जातोय जमीन, लॉंग द कार्पेट, थर्ड मॅन, बम बम चिक बम, खटॅक, चौका कंप्लीट झालेला आहे एरिया थर्ड मॅनचा. आणि जवळजवळ या चौकाराच्या नंतर धावसंख्येने छलांग मारलेले आहे. जवळजवळ मला वाटतं 36 धावा आलेल्या आहेत स्कोअर पटावरती पर्वत स्पोर्टच्या दिशेने 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. जो अतिशय उत्कृष्ट बॅटिंग करत होता मैदानामध्ये अभिजित कांबळे, तो मात्र वापस गेलेला आहे बिस्किट. आणि त्यांना खरंच एक बिस्किट नाव दिलंय. म्हणजे या जयसिंगपूरच्या क्रिकेटमध्ये त्यांचं काहीतरी असं काम झालं असावं की, म्हणजे पार्लेजी बिस्किट म्हणा, आता क्रीमचे बिस्किट आलेले आहेत नवीन नवीन, पण त्यामधले एक बिस्किट मात्र मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत. अभिजित सर, विशाल पडियार जागेवरती उभे आहेत. दरम्यान पंचांचा निकाल यावेळी स्वैर चेंडूचा घोषित झालेला आहे. लारा सर, हसमुख, प्रत्येक वेळेस कुठली गोष्ट हसून सांगायची, हसून बोलायचं, हे शिकलं पाहिजे त्यांच्याकडून. अगदी मनमिळावू स्वभाव. 37 धावा. यावेळेस घुटना टेकलेला आहे. ग्राउंड शॉट, मिड विकेटला जातोय चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. निश्चितच आपण पाहतोय की या ॲक्शनला, ज्या जयसिंगपूर भागामध्ये जेवढे गोलंदाज आहेत ना, ॲक्शनवरती ते मिशन चालवतात गोलंदाजीचे. ॲक्शनवरती सुद्धा फलंदाजाला कन्फ्यूज केलं जातं. हे क्रिकेटचं पहिले आणि दुसरे तिसरे शब्द आहेत. आपण विचार करा की शेवटचा चेंडू येतोय, आपण पाहतोय की वैभव कदम यांच्या कोट्यातलं हे षटक पूर्ण होण्यासाठी 1 चेंडू अजून बाकी आहे. धावसंख्या 38 वरती जाऊन पोहोचलेले आहे पर्वत स्पोर्टच्या दिशेने. यावेळेस फ्रंटफुटवरती 2 पावलं जाताना थोडीशी अपील केली जाते. गोलंदाज मात्र आपला चेंडू ठेवत आहेत. नॉन स्ट्राईकचे फलंदाजी थोडेसे मला वाटतं कुठेतरी त्यांच्याशी शब्दाची चकमक करत आहेत, शाब्दिक चकमक. आणि मी गुरुला शुभेच्छा देतोय. गुरुने अतिशय सुंदर मैदान सजवलेले. गुरुचे सहकारी मित्रपरिवार आकाश पडियार यांनीही मैदानामध्ये अतिशय अगदी सुंदर पिच त्याने आज मला दिसले ते की आज पिच करताना आकाशजी पडियार सुंदर पिच केलेलं आहे. खेळायला जर तुम्ही ग्राउंड आणि पिच व्यवस्थित असेल तर त्याची निगा मला वाटतं 4-5 दिवस झाला त्यांना श्रेय जाते. ते सर्व त्यांच्या टीमला, गुरु असतील, आकाश असतील, त्यांचे सगळे सहकारी मित्र. जावे मैदानाकडे 3 षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 38 धावा झालेल्या आहेत पर्वत स्पोर्टच्या दिशेने. जर बघितलं गेलं तर सूरज खेळत आहेत 22 धावेवरती 6 चेंडूमध्ये. काय बॅटिंग आहे मैदानामध्ये पहा. अजय सर येत आहेत, अजय भानवसे. एक जुना अनुभव मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीचे बादशाह म्हणून काय काळ या जयसिंगपूर नगरीमध्ये ओळखले जाणारे गोलंदाज, त्यामधलं अजयजी भानवसे सरांचं नाव येतं. आखूड टप्प्याचा चेंडू ऑफस्टिकच्या दिशेने मारा.
आउट स्विंग म्हणलं जातं, इन स्विंग म्हणलं जातं, मिडल स्टिक म्हणलं जातं. क्रिकेटमध्ये बरंच काही आहे. आणि अशा क्रिकेटला जर पाहिलं गेलं तर तुमच्यासारखे अनुभवी खेळाडू असतील निश्चितच या पुढच्या चेंडूवरती काय करतात विशाल पडियार. यावेळेस घुटना वाकवलेला आहे. मिड विकेटला सज्ज खेळाडू आहे. जसा की गुलाबजामुन येतोय तो म्हणजे चमच्यावरती आणि हातावरती ओठावरती जातोय. बॅक टू द पेव्हिलियन. दुसरी विकेट. यावेळेस पर्वत स्पोर्टला दुसरी विकेट गमावावी लागते. आणि एक अनुभवी खेळाडू आमचे सहकारी मित्र रवी पवार. पवार आडनाव आहे पण अंगामध्ये पॉवर बी अशी आहे की एखादा चेंडू जर जबरदस्त बॅटमध्ये आला तर पवार साहेबांच्या बॅटमधनं चेंडू डायरेक्ट मैदानाच्या बाहेरच टप्पा खातो. आणि जुन्या खेळाडूंमध्ये पवार सरांचंही मोठं नाव इन्व्हॉल्व आहे बरं का. त्यांची स्पर्धा असते मोठी वडार समाज प्रीमियर लीग. त्या एका दिवसासाठी माझी उपस्थिती होती. पण यावेळेस मी साहेबांच्या स्पर्धेला पूर्ण दिवस जवळजवळ मला वाटतं पूर्ण स्पर्धा ही पूर्ण करतोय. रवी पवार येत आहेत स्ट्राईकवरती. गेल्या मॅचला त्यांनी अतिशय उत्कृष्ट संघासाठी काम केलं. ही खेळाडूची खासियत आहे नॅशनल क्रिकेटमधली. यायचं पहिल्यांदा लाईन दाखवायची. जी छाप आहे, जी क्रिकेट आहे, जो खेळ आहे, जी क्रीडा आहे ती या खेळाडूंनी पुरेपूर आमच्या नजरेसमोर आणून ठेवतात. आम्हाला बोलण्यासाठी भाग पडतात. त्यांच्यासाठी मानाचा त्रिवार मुद्रा. अजय भानोसे पुन्हा एकदा तयार. यावेळेस आणि बॅटला चेंडू चिटकतोय. टॉप पेचचा किनारा. अर्ध्या बॅटच्या वरनं चेंडू ग्रॅच घेऊन जातोय. रवी पवार यांना वापस यावं लागतं. एक मोठा अनुभव, मोठा खेळाडू. मोठा मासा गळाला लागतोय. बडी मछली जाल में फस गई. महाराज जी सर. खेळ कितीही मोठा असला तरी पूर्ण अनुभव आपल्या पणास लावतायत ते अजय भानुसे. आणि एका मोठ्या खेळाडूला त्यांनी पहिल्याच चेंडूवर तंबूत परतवतायत. असे अष्टपैलू खेळाडू सिनियर प्लेयर अजयजी भानुसे नक्की अत्यंत सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन करतायत. आणि या आपल्या सुंदर गोलंदाजीनं त्यांनी मोठ्या आयकॉन खेळाडूला तंबूचा रस्ता दाखवलाय. नक्की सर. मी स्तुती करत असताना ज्यावेळेस मला असं वाटलं की जवळजवळ 30-40-50 धावा रवी पवार जोडून मैदानातनं बाहेर जातील. असं सर आपलं अनुमान लावणं काम आहे. पण जुना अनुभव ज्यावेळेस मैदानामध्ये इकडच्या तिकडं धिंगाणा घालत असतो त्यासमोर यश काय करू शकत नाही. कारण प्रॅक्टिस जिथं धिंगाणा घालते तिथं यशाला सुद्धा थांबावं लागतं. हे नक्कीच आपण या चित्रामधून बघितलं. यश किती सोपं आहे आणि किती अवघड आहे ते मैदानामध्ये आपल्याला. रवी पवार यांनी जागा सोडल्यानंतर मैदानामध्ये अमर आणि सूरज. अमर येत आहे. अमर राजगिरे एक हाय उत्कृष्ट खेळाडू आहे सर बरं का. पण अजयजी भानवसे यांनी काम केलेलं आहे. जी दोन मेन गोष्टी म्हणजे मेन विकेट आहेत ते तंबूमध्ये पाठवलेले आहेत. हे श्रेय सगळं मिळतं त्यांना. आणि हॅट्रिकच्या चान्सवरती आहेत. यावेळेस मात्र चेंडूला पाठवलंय सरळ लॉंग ऑनच्या दिशेमध्ये. आणि बघा ज्यावेळेस आपण स्टंपाच्या पाठीमागच्या साईडला उभं राहतो अजयजी भानवसे सरांनी एक फिल्डिंगची. हां सर. लोखंडे सर. दोघा जणांमध्ये हां चकमक. हाईटचा नो बॉल चेक करा असं मैदानातून आलेला मेसेज आहे. हे DRS कशासाठी आहे जर पंचांनी जवळजवळ मला वाटतं मैदानामध्ये काय. हां जी सर लक्षात आलं आहे. पण जवळजवळ त्यांच्याही लक्षातून थोडं नजरेमधून आगेपिछे होऊ शकतं म्हणून DRS. कारण एखाद्या चांगल्या खेळाडूला काही कारण नसताना मैदानाच्या बाहेर सर व्यवस्थित बॉल आहे. हां फेअर डिलिव्हरी असं म्हणलं जातं. म्हणजे सुरक्षित डिलिव्हरी या चेंडूलाही असं म्हणलं जातं. 4 चेंडू झालेले आहेत. यावेळेस मात्र उचलून खेळलेला चेंडू आहे आणि इथं मात्र चुकला तो मुकला. 6 धावा. येस. आणि सुनील गावस्कर सरांनी सांगितलेलं आहे जीवन हे विकेट राजा, जो हुकला तो संपला. हे मोठे जे क्रिकेटर आहेत त्यांनी अगोदर मैदानाला खरंच आपलं बनवलं, क्रिकेटला आपलं बनवलं. आणि ज्यावेळेस पाहतोय आपण 45 धावा आलेले आहेत. लेट सांगतो थोडेसे माफ करा पण 45 धावा आलेले तर पर्वत स्पोर्टच्या दिशेने बघितलं तर 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये अजयजी भानवसे सरांचं हे चांगलं षटक मैदानामध्ये अतिशय उत्कृष्ट षटक. काय सुंदर षटक टाकले. 7 धावा 2 विकेट असतील त्यांच्या खात्यावरती आणि 5 चेंडू. यस यावेळेस मात्र आणि ओ हो
हे दोन झेल जर असते तर मैदानात दृश्य वेगळंच असतं, पण क्रिकेटला चित्र कधी विचित्र करून जाईल हे सांगता येत नाही. चला मैदानातून जाऊया. पंचांचा निकाल येतोय 4 षटकाच्या समाप्तीनंतर 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 46 धावा 11.50 रन रेट मैदानातून बाहेर येत आहे. बसलेले आमचे तमाम प्रेक्षक अजयजी भानवसे यांचा 8 धावा 2 विकेट 1 षटक. या षटकाने जवळजवळ मला वाटतं पहिल्या षटकाला आणि या षटकाला अंकुश लावलेला आहे. पहिल्या षटकात आल्यानंतर जी सुरुवात झाली होती ती सुरुवात मात्र धावसंख्येने कमी लेखली आहे आणि यावेळी 4 षटकं पूर्ण होतात त्यावेळी 46 धावा आलेल्या आहेत 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये पर्वत स्पोर्ट्स संघाच्या. आमचे प्रशांत साहेब संयमी, विचारवंत, स्ट्रिक्टपणा काय असतो आणि ज्यावेळेस जे चुकतो त्यांना तेच बोलायचं, ते त्यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेमधून शिकायला मिळालं. अतिशय उत्कृष्ट संजयजी पाटील येड्रावकर साहेब यांच्या संयुक्त विचारातून विद्यमातून जो संकल्प आहे, एक चेंडू डॉट गेला एक झाड लावायचं, मी त्या प्रत्येक वेळेस त्या संकल्पनेला खरंच मनापासून मानाचा मुजरा देईल आणि मुजरा करेल. पण का तर अशी संकल्पना कमी कुठंतरी मला वाटतं क्वचित अशी दिसते ती जयसिंगपूरमधून आज एका या समाजामध्ये वावरताना, काही घेताना, काही त्यांना देताना, ही वाटचाल करत असताना आयुष्याची या गोष्टी म्हणजे करणं खूप अवघड आहे, पण त्यातनंही करायचा प्रयत्न करतात ते यशस्वी असे मान्यवर असतात. ही स्पर्धा उभी करण्याच्या पाठीमागं त्यांचं मोठं योगदान आहे. आदरणीय संजयजी पाटील येड्रावकर आणि त्यांचे सहकारी मित्र परिवार, तसेच आपले लाडके आमदार आदरणीय राजेंद्रजी पाटील येड्रावकर यांच्या संकल्पनेतून या जयसिंगपूरमध्ये एक मोठं मैदान, हे क्रिकेट डे नाईट व्हावेत म्हणून ह्या लॅम्पचं पहिल्या दिवशी उद्घाटन केलं आपण. त्यांच्या शुभ हस्ते त्यांचा वाढदिवसही साजरा केला मैदानामध्ये. त्यासारखा आनंद काय असेल. चालू करा सामना सर. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 46 धावा येत आहेत आणि आमचे सहयोगी कॉमेंटेटर राजू साहेब कुलकर्णी त्यांचं इथं आगमन होत आहे. यावेळेस मात्र फुलेर लाईनचा चेंडू आहे, मिड ऑफ लॉंग द एरिया, कार्पेटच्या साह्याने चेंडू चाललेला आहे. यावेळेस मात्र दोघा जणांमध्ये मिसअंडरस्टँडिंग होते दोन्ही फलंदाजामध्ये, पण यावेळेस मात्र जवळजवळ मला वाटतं 47 धावा येत आहेत स्कोअर पटावरती. अमर खेळतो तो 1 धावेवरती आणि सूरज तो मात्र 30 धावेवरती खेळतोय, 30 धावेवरती. आणि पुढील चेंडू एक अनुभवी खेळाडू ज्यावेळेस मैदानामध्ये येतो, वैभव खबाले, धावसंख्येला हा अमरसाठी पुढील चेंडू वैभव खबाले, एक अनुभवी खेळाडू मैदानामध्ये काम करतोय आपल्या संघासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट, शॉर्ट आर्मली लाईनचा चेंडू, आडव्या बॅटनं खवळायचा विचार. पंचांचा निकाल स्वैर चेंडू घोषित केलेला आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि या स्वैर चेंडूला 1 धाव मात्र मैदानातून बाहेर येते. हे निश्चितच सर्वांना माहीत आहे. 48 धावा झालेल्या आहेत. 5व्या षटकामध्ये पदार्पण केलेलं आहे पर्वत स्पोर्ट्स संघाने. गेल्या वेळेस खूप मोठी धावसंख्या उभी करून सामनाही जिंकला होता, हरला होता. पर यावेळेस मात्र निगाहे कहीं पे निशाणा कहीं पे, कव्हर एक्स्ट्रा कव्हर, 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेने मात्र स्कोरपट हालतोय आणि जवळजवळ मला वाटतं आजच्या सत्रातलं पहिलं अर्धशतक पर्वत स्पोर्ट्स संघाचं अर्धशतक पूर्ण होतंय अभिनंदन कमिटीच्या संयुक्त माध्यमातून. तर पाहतोय अमर राजगिरे यांच्याकडे 3 धावा आहेत आणि अर्धशतक सूरजने पूर्ण करावं म्हणून तो मात्र धडपड करत आहेत. पुढील चेंडू वैभव खबाले, यावेळेस हो कॉटन फिल्डिंग, आपल्या फॉलो थ्रो मध्ये उचलायचा प्रयत्न, मिसअंडरस्टँडिंग झाली, धावचीतची संधी होती. वेळेत ज्यावेळेस चेंडू हातात आला असता, थ्रो केला असता तर मैदानामध्ये पाहायला मिळालं असतं की काय होतंय काय नाही. 2 चेंडू येणं अजून बाकी आहेत. आणि या क्रिकेटकडे जर लक्ष दिलं तर जुना जो अनुभव या जयसिंगपूर भागामध्ये ज्यावेळेस तळागाळामध्ये खेळाडू बनले, ही क्रिकेट ज्यावेळेस उभी राहिली, फाउंडेशन उभं केलं
हॅलो. यावेळेस बाहेरची कड लागते आणि दुसरी धाव मात्र एक गलत थ्रो मैदानात केल्यानंतर त्याचा तुम्हाला चुकीचा मोबदला द्यावाच लागतो. जवळजवळ 50 धावेच्या पुढे जातोय आपण. 52 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू येतोय वैभव खबाले यांचा. सर मी पाहतोय की एक विकेट पण नाही आहे, पण 15 धावा खर्च करत आहेत आणि 11 चेंडू त्यांच्या कोट्यामधून निघून जात आहेत. आदरणीय महेशजी कलगुडगी साहेब MK सर यांचे आगमन होत आहे आज. लवकरच उपस्थिती त्यांची मैदानावरती. धन्यवाद. 52 धावा. हो, खोलटप्प्याचा चेंडू यॉर्कर लाईनचा बॅकफुटवरती थोडासा सरकलेला आहे. खेळतोय स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेकडे. हॅलो. पण यावेळेस मात्र एक धावच घेऊ शकतात. दुसऱ्या धाव्याला मात्र काय नाहीये आणि पंचांचा निकाल येतोय की जवळजवळ मला वाटतं 5 षटकाच्या समाप्तीनंतर 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 53 धावा येत आहेत स्कोअर पटावरती. जवळजवळ सूरज खेळत आहेत 30 धावेवरती आणि अमर खेळत आहेत 6 धावेवरती. तर निश्चितच माझे मित्र राजू कुलकर्णी साहेब ज्या जयसिंगपूरमध्ये तळागाळाला जे खेळाडू तयार झाले बनले, हे फाउंडेशन उभं राहिलं, निश्चितच या जयसिंगपूरमध्ये क्रिकेटचा उगम झाला आणि क्रिकेटचा उगम होत असताना कुठंतरी एखादे मोठे खेळाडू त्या उगम होताना त्या रोपट्याला लावताना कारणीभूत असतात आणि त्यांच्यामुळं कुठंतरी ही क्रिकेट थोडी अगदी त्याचं झाड होतं आणि त्याच्या झाडाला ती फळं लागतात. ते आताच्या येणाऱ्या युवा पिढीला त्याचा व्यवस्थित वापर होतो, व्यवस्थित त्या झाडाखाली बसता येतं आणि ती झाडाच्या वरची फळं आपल्याला खाता येतात. मी सरळ आमचे सहयोगी कॉमेंटेटर मित्र अनुभवी आहेत, त्यांचं इथं चांगलं वर्चस्व आहे. कॉमेंट्रीमध्ये जुने कॉमेंटेटर आहेत, राजू कुलकर्णी साहेबांकडे जातोय. धन्यवाद महाराज. 3 बाद 53, 5 षटकार के संघाची धावसंख्या आहे. अमर 13 मिनिटं शिल्लक आहेत बरं का. 1 2 3 4. अजय राईट आर्मवर दीपचा मारा, फुलटा चेंडू आणि तडकावला आणि निश्चित बघूया चौकार आहे का षटकार आहे. पंच बघूया काय निर्णय देतात. षटकार. खराब चेंडू आणि सुरेख फटका. फलंदाजानं बघितली चेंडू फुलटाच आहे. खराब चेंडू आणि त्याचा सुरेख फायदा उठवला. बॅटीच्या मधोमध घेत मिडविकेटच्या डोक्यावर मारलेला सुरेख षटकार. अमर खेळतोय 12 धावसंख्येवर, सूरज खेळतोय 30 धावसंख्येवर. अत्यंत आक्रमक मूडमध्ये आहे तो सूरज पोवळे, याने केवळ 9 चेंडूत आत्तापर्यंत 30 धावा फटकावल्यात. तर अमर राजगिरनं 7 चेंडूत 12 धावा फटकावल्यात. 3 बाद 59, 5.1 षटकाखेर संघाची धावसंख्या. पर्वत स्पोर्ट्स शॉर्ट थन मॅन, एक गली पॉईंट, स्वीपर कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आणि एक शॉर्ट फाईन लेग. दरम्यानचा पुढचा चेंडू थोडा चेंज इन पेस, चेंडूच्या गतीत परिवर्तन केलं. चेंडू काय नीटसा फलंदाजाला कळला नाही. चेंडू जातोय एस टी रक्षकाच्या हातात. संघाची धावसंख्या होते ती 3 बाद 59. हे सामने पार पाडण्यासाठी ज्यांचं महत्त्वाचं योगदान आहे ते MK नगरसेवक जयसिंगपूरचे, त्यांच्या नेतृत्वाखाली हे झाले. दरम्यानचा पुढचा चेंडू परत एकदा ऑफस्टिकून मिडस्टिकडे येणार. चेंडू तडकावला. चेंडू जाते मिड विकेटच्या दिशेनं. एक धाव मिळते. ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक आहेत, ते सीमारेषेवर आहे. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन आणि एक शॉर्ट फाईन लेग. ऑफ साईडला 5 तर ऑन साईडला 4 अशी व्यवस्था आहे. जयसिंगपूर क्रिकेटचे सदस्य जगदाळे यांचं आगमन, त्यांचं अभिनंदन. दरम्यानचा पुढचा चेंडू सुरेख फटका मारला बघूया आणि षटकार. परत एकदा अखूट टप्प्याचा चेंडू मिड स्टिकून लेग स्टिकडे येणारा बॅकफुटवर जात मिड विकेटच्या डोक्यावरून तडकावला आहे आणि सुरेख षटकार. संघाची धावसंख्या होती ती 3 बाद 66, 5.4 षटकाखेर. अमर खेळतोय 9 चेंडू 13 धावाकडून, सूरज खेळतोय 10 चेंडू 36 धावा, म्हणजे 360च्या स्ट्राईक रेटनं धावा केल्या त्या सूरज पोवळेनं. अत्यंत आकर्षक फलंदाज आहे, आकर्षक फटकेबाजी करतोय आणि त्याचं प्रत्यंतर. दरम्यान अजयचा चेंडू परत एकदा लॉंगांच्या डोक्यावर मला आणि निश्चितपणे षटकार जाणार. फलंदाजानं चेंडू बघितलं की मिडस्टिक ऑफ स्टिककडे येतोय. बॅटीच्या मधोमध घेत लॉंगांच्या डोक्यावर मारलेला सुरेख षटकार. आपल्याला षटकार म्हटलं की निश्चितपणे आठवण होत असेल की आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये आपल्याला माहीत असेल 7 चेंडूवर 7 षटकार खेळणारे जे पहिले होते ते गॅरी सोबर्स वेस्ट इंडिज, 2 नंबर रविशंकर शास्त्री जय भारत, 3 नंबर हर्षल गिब्स साऊथ आफ्रिका आणि 4 नंबरचे युवराज सिंग भारत यांनी 7 चेंडूवर 7 षटकार खेचले होते. दरम्यान पुढचा चेंडू परत एकदा फुटा चेंडू मार तडकावला. चेंडू जातो बघूया आणि सरळ लॉंग ऑनला क्षेत्ररक्षकाच्या हातात.
चेंडू काही तितकासा चांगला नव्हता, फुलटा चेंडू तर फलंदाजानं तडकावला होता, पण चेंडू सरळ लॉंग आलेला क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि अशा प्रकारे दुसरा बळी जातोय पर्वत संघाचा. 2 बाद 4 बाद 72, 6 षटक अखेर. नक्कीच कुलकर्णी सर, की ज्यावेळेस आपण पाहतो की हे नवीन खेळाडू आहेत, पण जुने खेळाडू ज्यावेळेस मैदानामध्ये येतात, आपण पाहिलं की अजय भानवसे सर त्यांनी पहिल्यांदा 3 विकेट म्हणजे 2 विकेट घेतले होते. यावेळेस मात्र षटकार 2 गेले, पण आपली मनस्थिती डगमगली नाही आणि चेंडू एक चांगला टाकला. हे गोलंदाजाच्या डोक्यामध्ये असतं की माझ्याकडे 6 शस्त्र आहेत, तुमच्याकडे 1 आहे, तर तुम्ही काय करतात बघूया. पण एका शस्त्राचे जवळजवळ मात्र 2 षटकार लागोपाठ गेले आणि तिसरा चेंडू जो टाकला अजय भानवसे सरांनी, तो मात्र अगदी मिड विकेटच्या दिशेमध्ये सुरक्षित झेल टिपला गेला. आणि ते सगळं कसं आहे की माइंड गेम ज्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये परफेक्ट होतो की आपण हा चेंडू कसा टाकला आणि पुढचा चेंडू कसा टाकायचा आहे, त्यावेळेस यशस्वी. 6 षटक 4 विकेट आणि जवळजवळ 72 धावा आलेल्या आहेत पर्वत स्पोर्ट्सच्या. यावेळेस बघितलं गेलं तर आपला जो अभिजित कांबळे म्हणजे उर्फ बिस्किट, ज्याने मैदानामध्ये आगमन केलं त्यावेळेस त्यानं धुवाधार पारी चालू केली होती. धुवाधार पहिल्या षटकामध्ये अगदी जबरदस्त धावा, जसे पाहिजे तशा धावा घेतल्या होत्या. पण तो बिस्किट गेल्यानंतर रवी पवार असं वाटलं की अर्धशतक पूर्ण करतील, त्यांनी पहिल्या चेंडूवरती गोल्डन डक घेतला आणि वापस गेले. त्यावेळेस पाहतोय पुढील चेंडू. यावेळेस मात्र फलंदाजाला खेळायचं आहे अमरला आणि पंचांचे दोन्ही हात समांतर म्हणजे वाईटचा इशारा केलेला आहे. स्वैर चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी. यावेळेस मात्र 73 धावा होत आहेत त्या स्कोर पटावरती. अमरच्या जवळजवळ मात्र 13 धावा त्यांच्या बॅटवरून आलेल्या आहेत. पुढील चेंडू वैभव कदम यांच्या दिशेचा चेंडू येतोय सरळ, तो म्हणजे लॉंग ऑनच्या दिशेमध्ये, अतिशय लॉंग द कार्पेटला. अंधार ग्राउंड शॉट, एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर, एक पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी धावायचा प्रयत्न केलेला आहे, पर थ्रो मात्र व्यवस्थित येतोय. आणि या वेळेत बघितलं तर सर जी एक धाव, या धावेच्या साह्याने 75 धावा आलेल्या आहेत स्कोर पटावरती. आमचे सागरजी खिचडे साहेब यानंतर जे होणारे जे सामने आहेत त्याचं विवरण आपल्यापर्यंत पोच करत आहेत. यावेळेस फुलटॉस लाईनचा चेंडू आडव्या बॅटनं खाली चॉप केलेला आहे, जातोय लॉंग ऑफला, तिथं मात्र शतरक्षक आहे. यावेळेस पाहायला गेलं तर पुन्हा एक धाव मैदानातनं बाहेर येते. 76 धावा आलेल्या आहेत स्कोर पटावरती. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. विनोद येत आहेत. विनोद हा एक रॉकस्टार फलंदाज आहे. विनोद यावेळेस मात्र गोलंदाजाचा शॉस वैभव कदम, अतिशय सुरेख चेंडू, तो तितका सुंदर इथे खेळून काढलेला आहे. ग्राउंड शॉट लॉंग ऑनच्या दिशेमध्ये आणि 2 धावा मात्र काय रोखू शकणार नाहीत शतरक्षक. या 2 धावेच्या साह्याने जर बघितलं गेलं सर तर 78 धावा स्कोर पटावरती येऊन पोचलेल्या आहेत. जवळजवळ चांगल्या स्थितीमध्ये पर्वत स्पोर्ट जाऊन पोहोचलेला आहे. वैभव कदम आतापर्यंत बघितलं तर जवळजवळ 12 धावा खर्च करत आहेत आणि त्यांनी 2 विकेट मात्र आपल्या संघाला घेऊन दिलेले आहेत. आणि आत्ताचं जो टायमिंग आहे ते 5:10 झालेले आहेत. मागाचा टाइम काउंट केलेला आहे, त्या टाइमकडे लक्ष द्या, कारण एखादा खेळाडू तुमचा या पुढच्या क्षणामध्ये आत बाहेर होऊ शकतो. पंच त्यावरती लक्ष देऊन आहेत. शेवटचा चेंडू येतोय वैभव कदम यांचा. 78 धावा, 5 विकेट. पर्वत स्पोर्ट्स षटकातला शेवटचा चेंडू. खोल टप्प्याचा चेंडू, तेच तर्रार येतोय. सरळ चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर काटा बदलतोय आणि आत येतो थोडासा. 7 षटकाच्या समाप्तीनंतर 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये जवळजवळ 78 धावा येत आहेत पर्वत स्पोर्टच्या दिशेने. विनोद खेळत आहेत 3 धावेवरती आणि अमर खेळत आहेत 15 धावेवरती. यानंतर जातोय मी आमचे कुलकर्णी सर. 7 षटकाखेर संघाची धावसंख्या 78 होते. शेवटचे 6 चेंडू येणं शिल्लक आहे. 3 मिनिटं या षटकाला शिल्लक आहेत. हॅलो,
यानंतरचा सामना मालती साई रेणुका वर्सेस आराधना वॉरियर्स. 5 बाद 78. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. मालती साई रेणुका वर्सेस आराधना वॉरियर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही संघाचे संघमालक तसंच कर्णधार नाणेफेकीला यायचं आहे. मान्यवर आलेले आहेत त्यांच्या हस्ते इथं टॉस होतोय. प्रमुख पाहुणे आलेले आहेत त्यांच्या हस्ते इथं नाणेफेक होते. मालती साई रेणुका वर्सेस आराधना वॉरियर्स दोन्ही संघाचे कर्णधार. हे सामने पार पाडण्यासाठी ज्यांचं महत्त्वाचं योगदान आहे ते महेश कलगुडगी, नगरसेवक मनोज डिगे, पृथ्वीराज जगदाळे, रणजित जगदाळे, सुभाष हदगिने, पडियार बंधू तसंच त्यांचे सर्व सभासद. दरम्यान शेवटचं षटकातला पहिला चेंडू चेंज इन पेस अशा प्रकारचा फुलटाचा चेंडू फटकावला. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. सुरेख झेल फटका तर चांगला. काय बघूया पंच DRS. आंतरराष्ट्रीय नियमानुसार आपल्याला माहित आहे की कमरेच्या वरती जर चेंडू असेल तर फलंदाजाला तो नाबाद ठरवला जातो. आंतरराष्ट्रीय नियमानुसार नवीन जे नियम आलेत L1, L2, L3 हे सगळ्यात महत्त्वाचे नियम आहेत. आंतरराष्ट्रीय नियम जे आहेत L1 जो हा नियम आहे पूर्वीच्या काळी आपल्याला माहीत आहे की अपील करताना आपण एकदा दोनदा करत होतो. 3 किंवा 4 वेळा जर तुम्ही आता अपील केलं तर त्याला L1 हा नियम लागू शकतो. त्यानंतर जर तुम्ही 4-5 जर केलं L2 नियम लावू शकतो. तुम्हाला अपोजिट संघाला 5 धावा दिल्या जातात आणि त्यानंतर तुमचं वर्तन जर ठीक नसेल ग्राउंडवरचं तर L3 हा नियम लागून तुम्हाला रेड कार्ड ठेवून बाहेर काढलं जातं. आंतरराष्ट्रीय नवीन 3 नियम आहेत ते सर्व जे खेळाडू आहेत त्यांनी लक्षात ठेवावे. नक्कीच क्रिकेट असोसिएशनचे चांगले नियम आहेत सर. जे हे खेळाडूंची मैदानावरची वागणूक यासाठी जे नवीन नियम आंतरराष्ट्रीय कमिटीनं बनवलेत. बघूया थर्ड अंपायर आहे धनंजय डुबल. बघूया काय निर्णय देतात. फेअर डिलिव्हरी आहे. हॅलो. यानंतरचा होणारा सामना दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे. आराधना वॉरियर्स साई रेणुका मालती दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. दत्ता पाटील 7 बाद 78. नाणेफेकीसाठी यायचं आहे. 7.1 षटकार धावांची संख्या आहे. म्हणजे षटकामाग 11 धावांची गती राखली आहे. एक शॉर्ट थर्डमॅन आहे, एक गली आहे, एक पॉइंट आहे, स्वीपर कव्हर, लॉंग ऑन. दरम्यानचा पुढचा चेंडू ऑफ स्टिकून मिडस्टिककडे येणार. चेंडू तडकावला. चेंडू जातोय लॉंग ऑन मिडविकेटच्या दरम्यान दुसरी धाव घेण्यात यश मिळाले. बघूया पंच काय निर्णय देतात. आणि अशा प्रकारे फलंदाज धावचीतून परत जातोय. अतिशय असं सुरेख मैदान बनवलंय. ते MK, पृथ्वीराज, रणजित, मनोज, सुभाष तसंच बिस्किट, पडियार बंधू सुहास शिरडोणे, संघाची धावसंख्या आहे ती 8 बाद. दोन्ही संघाच्या 8 बाद कर्णधारांना विनंती आहे 78. नाणेफेकीसाठी 7 यायचं 2 आहे. षटकं झालेत. शेवटचे 4 चेंडू येणं शिल्लक आहे. पुढचा चेंडू मिडस्टिकून लेग स्टिककडे येणार. चेंडू तडकावला. चेंडू जातोय मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये. एक धाव मिळते ती फलंदाजाला. संघाची धावसंख्या होती ती 7.3 षटकात
8 बाद 79 रोहित कळतो 1 धावसंख्येवर करणला आपलं खातं उघडायचं आहे. शिखरे संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षकाकडे ब्लॉक होल म्हणून टाकलेला चेंडू जातोय लॉंगान जैसेने 1 धाव तरी घेतली आहे. बघूया दुसरी धाव घेण्यात यश. खराब चेंडूची फेक जर सरळ एस्टेकच्या हातात असती तर एक निश्चितपणे धावचेत बघायला मिळाला असता, परंतु शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत त्यामुळे धावा येणं गरजेचं आहे. 8 बाद 81 10.57 धावांची गती राखली आहे. सुरेख फलंदाजी केली आहे. दरम्यानचा पुढचा चेंडू मिडस्टिक ऑफस्टिकडे चेंडू तडकवला आणि निश्चितपणे षटकार जाणार. ऑफस्टिकडून मिडस्टिककडे येणारा चेंडू बॅटीच्या मधोमध गत लॉंगॉनच्या डोक्यावरून सरळ सीमारेषेच्या बाहेर फेकलाय. ते करणनं 3 चेंडू 8 धावा केल्यात. संघाची धावसंख्या 8 बाद 87. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बघूया या चेंडूवर परत एकदा षटकार बघायला मिळतोय काय करणकडून. नाणेफेक शिखरे संघानं जिंकली आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. 11.11 धावांची गती राखली आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि निश्चितपणे षटकार, उत्तुंग षटकार म्हणता येईल. खराब चेंडू ऑफस्टिकडून मिडस्टिकडे येणारा आखूड टप्प्याचा चेंडू मिडविकेटच्या डोक्यावरून सरळ बाहेर फेकलाय आणि संघाची 8 षटकाखेर संघाची धावसंख्या 93 झाली आणि शिखरे संघाला सामना जिंकण्यासाठी 94 धावांचं लक्ष दिलं आहे. म्हणजे जवळजवळ 12पेक्षा जास्ती धावा कराव्या लागतील. म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2पेक्षा जास्ती धावा कराव्या लागतील सामना जिंकण्यासाठी शिखरे संघाला. हॅलो हॅलो दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. साई रेणुका मालती, दत्ता पाटील, लखन पडियार नाणेफेकीसाठी यायचं आहे. मान्यवर इथं उपस्थित झालेले आहेत. यानंतरचा होणारा सामना साई रेणुका मालती विरुद्ध आराधना. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे. आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेले भव्य दिव्य असे टेनिसचे सामने या दसरा चौकात होतात. अतिशय सुरेख असं नियोजन आहे. सुरेख खेळपट्टी बनवले. हे सामने पार पाडण्यासाठी ज्यांचं महत्त्वाचं योगदान आहे ते MK नगरसेवक, जयसिंगपूर नगरपालिका, मनोज डिगे, रणजित जगदाळे, पृथ्वीराज जगदाळे, सुभाष हातगिने, तसंच पडियार बंधू. वैभव खवालेनं हॅलो 2 एक मिनिट आराधना स्पोर्ट्स संघ प्लेयर कॅप कोणतरी या टॉससाठी सर्व मान्यवरांना विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे. आमचे मित्र नगरसेवक राहुलजी बंडगर, रणजितजी जगदाळे, सावकर, स्वप्नील इंगळे साहेब, सुहास शिवडुने, पेसर, सर्वच मान्यवरांना विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे. वैभव खवालेनं 2 षटकं टाकली, 16 धावा दिल्यात. एकही विकेटने रोहित बनगडनं राहुल बंडगर यांना विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे. 1 षटक टाकलंय अत्यंत महागड्या, ज्यानं 23 धावा दिल्यात.
वैभव कदमनं 2 षटकं टाकलेत, एकही निर्धाव नाही, 12 धावा दिल्यात आणि 2 बळी मिळवलेत. अजय भानुसेनं 2 षटकं टाकलेत, एकही हॅलो निर्धाव नाही, अलंकार मोरे 27 धावा दिल्यात आणि 3 बळी मिळवलेत. तर मंदारनं 1 षटक टाकलंय, एकही निर्धाव नाही, 15 धावा दिल्यात आणि 1 बळी मिळवलाय. अमित उदगीरकर स्टेजवर यायचा आहे. शिक्रे संघासाठी 94 धावांचं लक्ष दिलंय. ते पर्वत संघाना 94 धावांचं लक्ष आहे. सामना जिंकण्यासाठी 11.63 धावा प्रत्येक षटकामागे करावे लागेल ते शिक्रे संघाला. मी जे पाहिलेले सामने आहेत ते बहुधा जे खेळाडू आहेत त्यांचा जन्मसुद्धा झाला नसेल. मी बोलतो ते 1982-83 ची गोष्ट आहे. त्यावेळी जे आपल्याकडे टीम्स होत्या, JCC जयसिंगपूर क्रिकेट क्लब, त्यानंतर झुंजार क्रिकेट क्लब, जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब. हॅलो अंपायर्स 1-2 मिनिट नाणेफेक होतो इथं दुसऱ्या मॅचचा. आता होणारा सामना यानंतरचा आराधना स्पोर्ट्स विरुद्ध साई रेणुका मालती साडी सेंटर. ह्या सामन्याचं नाणेफेक होतोय. राहुलजी बंडगर, स्वप्नीलजी इंगळे, लोखंडे सर 1 मिनिट. त्याचबरोबर सुहास शिरडूने, सावकार हादगिनी, दादा शिंदे सर्वांना विनंती करतो की स्टेजवर यायचं आहे. रणजितजी जगदाळे नाणेफेक होतोय. इथे या लखन. लखन वर आहे वर. आपला निर्णय कळवायचा. आराधना स्पोर्ट्स आणि मालती साडी सेंटर साई रेणुका हा, यांच्यातील सर जी. होणारा हा सामना. ओके 1-2 मिनिट सुरू होणारा सामना आणि नाणेफेक झालेला आणि मालती साडी सेंटर साई रेणुका यांनी नाणेफेक जिंकलेला आहे. मी प्रथमतः क्षेत्रक्षण निवडीन. चला मालती साडी सेंटर यांनी आपलं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. धन्यवाद. लारा सर चला. 93 धावेचे
हा तर हॅलो हॅलो चेक हॅलो 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 हा हा ठीक आहे सर चालू करा 94 धावा करायच्या जिंकण्यासाठी बर 95 करायच्यात एक धाव काउंट केलेले आहे म्हणजे 95 करायचे आहेत यावेळेस हॅलो 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 चेक हॅलो पहिल्या चेंडूवर चौकार संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 4 सामना जिंकण्यासाठी 95 धावांची गरज आहे शॉर्ट हँडमॅन गले पॉइंट स्वीपर कव्हर मिड ऑन शॉर्ट स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑन दरम्यानचा पुढचा चेंडू ऑफस्टिककडे येणारा चेंडू रवीचा चांगला चेंडू चेंडू काही फलंदाजाला कळत नाही चेंडू जातो यष्टिरक्षक हातात निर्धाव चेंडू ऑफ साईडला 5 तर ऑन साईडला 4 अशी व्यूहरचना आहे 95 धावांचं मोठं लक्ष आहे साधारणतः प्रत्येक षटकामागे 12 धावा कराव्या लागतील दरम्यान रवीचा चेंडू परत एकदा ऑफस्टिकच्या बाहेर थोडासा आउटकटर पद्धतीचा चेंडू खेळून काढला कव्हर्समध्ये एक धाव मिळते ती फलंदाजाला संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 5 रोहित खेळतोय 5 धावसंख्येवर चेतनला आपलं अजून खातं उघडायचं आहे रवीनं आत्तापर्यंत 5 चेंडूत 5 धावा दिल्यात चांगली गोलंदाजी करताना दिसतोय 8 षटकांचा सामना आहे पहिल्या चेंडूवर चौकार खेचला होता पण नंतरचे 4 चेंडू सुरेख टाकलेत ते रवीनं दरम्यान रवीचा चेंडू सुरेख फटका मारला बघ्या चौकार आहे का षटकार आहे आणि षटकार बडास्टिक ऑफस्टिककडे येणारा चेंडू पॅडीच्या मधोमध घेत गोलंदाच्या डोक्यावरून सरळ सीमारेषेच्या बाहेर फेकले ते रवीला संघाची धावसंख्या होते ती 11 आत्तापर्यंत 5 चेंडू झालेत आणि 11 धावा फटकावल्यात नुकताच मारलेला एक सुरेख षटकार चेतन गुरवकडून अतिशय सुरेख फटका सुरेख टायमिंग म्हणता येईल दरम्यान रवी परत एकदा चेतनला रवीचा चेंडू ऑफस्टिकला चेंडू कट केलाय चेंडू जातोय पॉईंट आणि गलीच्या मध्ये आणि 4 धावा सरळ मिळत आहे त्या फलंदाजाला फलंदाजानं बघितलं की चेंडू थोडासा अकोट टप्प्याचा आहे मिडल स्टिकून ऑफस्टिककडे येतोय डावीकडे जात कटचा सुरेख फटका मारला आणि चेंडूच्या गतीचा फायदा उठवला आणि पहिलं षटक महागडे षटक म्हणता येईल ते रवीचं तब्बल 15 धावा फटकावल्यात त्या रवीनं आणि पहिलं षटक 4 मिनिटाच्या आतमध्ये संपलेलं आहे बरं का ह्या षटकाला हॅलो सर लवकरात उरकत घ्यायचं आहे कारण पहिलं षटक तुम्ही टायमिंग मध्ये टाकत असाल तर दुसऱ्या षटकासाठी विलंब नको काल पॅनल्टी आपल्या संघाला बसलेली आहे तर ती पॅनल्टी परत बसू नये 15 धावा एक षटकाच्या समाप्तीनंतर सलामीची जोडी मैदानात आहे सिखरे इंडियन संघाने पहिली जोडी मैदानात एका षटकाच्या दिशेने जर बघितलं तर चेतन गुरव 10 धावेवरती खेळत आहेत आणि रोहित बंडकर 5 धावेवरती खेळत आहेत रवी पवार यांचं पहिलं षटक 15 धावा देऊन पूर्ण केलेलं आहे पण यावेळेस आयकॉन खेळाडू रवी पवार काय करतील फिल्डिंगच्या स्पेसमध्ये आता ते पाहायला मिळेल चेतन गुरव पुढील चेंडूचा सामना करतील यावेळेस एक जुना खेळाडू मात्र आपण पाहतोय की जर्सी नंबर 02 यावेळेस मात्र भिरकवलेला आहे सरळ चेंडू आणि जातोय मैदानाच्या बाहेर येतोय शानदार षटकार JPL 2025 चा हा एक सुंदर असा षटकार पाहायला मिळतोय आणि जवळजवळ
95 धाव्याचा पाठला करत 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 41 चेंडूमध्ये 74 धाव्याची अजून आवश्यकता बाकी आहे शिखरे इंडियन संघाला जिंकण्यासाठी. यावेळेस बॅकफुटला गेलेला आहे, बॅटची बॉलची खेळी झाली पर ती सिली मिडॉनच्या दिशेमध्ये येतोय चेंडू आणि त्यावेळेस त्याचा संगम व्यवस्थित झाला नाही. कारण बॅट आणि बॉल याचा संगम ज्यावेळेस होतो त्यावेळेस मागाशी पाहिला आपण की त्याच्या अगोदरच्या चेंडूवरती एक दर्शनीय षटकार पाहायला मिळालेला होता. तुषार बिसे वैयक्तिक पहिलं आणि संघाचंही दुसरं षटक. एक जुनी गोलंदाजी पाहायला मिळते तुषार सरांकडून आणि आमचे सहयोगी कॉमेंटेटर महेशजी इथं आलेले आहेत, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत केलं जात आहे. 22 धावा झालेल्या आहेत, 40 चेंडू 73 धावेची आवश्यकता. यावेळेस फुले लाईनचा चेंडू लॉंग द कार्पेट मिड विकेटला येतो, त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे, सुंदर येथे चेंडू काउंट केला जातो. ज्यावेळेस चेंडू बॅटवरती येतो त्यावेळेस ग्राउंड धरून चेंडू मिड विकेटकडे येतो रक्षकाच्या हातामध्ये आणि 39 चेंडूमध्ये 72 धावेची अजूनही गरज आहे जिंकण्यासाठी शिखरे इंडियन संघाला. यानंतरचा मोठा सामना होईल मालती साई रेणुका स्पोर्ट्स यावेळेस मात्र पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे रवी पवार. यावेळेस अतिशय उत्कृष्ट यष्टी रक्षकाचं काम करताना क्विक फास्ट इमिजिएटली असं थ्रो पाहायला मिळाला क्लोज किपरिंगच्या द्वारे. आणि नजर ज्यावेळेस आपली नजर चेंडूवरती असते त्यावेळेस असे काम अतिशय उत्कृष्ट काम होतात. जातोय आपण शिखरे इंडियन संघाकडे. सलामीची जोडी ज्यावेळेस मैदानात आली त्यावेळेस पहिल्या षटकात जवळजवळ एक चांगली धावसंख्या उभी केली आणि तिसऱ्या पंचांकडे एक उत्कृष्ट निर्णय, शेवटचा निर्णय म्हणजे अंतिम टप्प्यातला निर्णय DRSच्या माध्यमातून घेत आहेत आमचे DD इथं बसलेले आहेत कॉमेंट्री कक्षामध्ये. लोखंडे सर मेन पंचांचं काम पाहत आहेत. लारा सर आहेत मैदानामध्ये. 39 चेंडू 72 तर समीकरण आहे, पण यानंतर थोडंसं चेंज होऊ शकतं कारण मैदानामध्ये काय होतं ते बघूया. DRS वाकीटॉकी चालू आहे. क्लोज निर्णय असल्यास ज्यावेळेस आपल्या भारतीय संघाचे कॅप्टन महेंद्रसिंग धोनी ना त्यांच्यासारखे यष्टी रक्षक आणि माइंड कॅप्टन. जाऊया आम्ही तिसऱ्या पंचांकडे. सर आउट आहे आणि हा तिसऱ्या पंचांचा हा फायदा. ज्यावेळेस चेंडू आणि आता मात्र समीकरण थोडंसं चेंज होतं. 23 धावा एक विकेटच्या मोबदल्यामध्ये बघितलं गेलं तर आणि संघाला मिळते ती धावचीतची जी संधी असते ते संघाला मिळते आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. चला चला फास्ट घ्या सर, पेनल्टी मिळू नये तुम्हाला म्हणून आम्ही फास्ट घ्या म्हणतो. 38 चेंडूमध्ये 72 धाव्याची आवश्यकता. 38 चेंडू आणि 72 धावा. चेतन गुरव अमर शेख मैदानामध्ये येताना फलंदाजीसाठी शिखरे इंडियन संघाकडून एक विकेटच्या मोबदल्यामध्ये 23 धावा. जिंकण्यासाठी 38 चेंडू आणि 72 धाव्याची आवश्यकता. होऊ शकतो सामना. दोन्ही संघाकडे अजून झुकलेला आहे. व्यवस्थित करेक्ट सामना होण्याची दिशा. यावेळेस मात्र प्रहार केलेला आहे. चेंडू येतोय सरळ अतिथी कक्षावरती, मानवंदना देतोय आणि 6 धावा. JPL 2025चा हा एक थरारक षटकार. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. 29 धावा, एक विकेट. दुसरं षटक पूर्ण होण्यापूर्वी एक चेंडू अजून तत्पूर्वी बाकी आहे. 37 चेंडूमध्ये 67 धावेची आवश्यकता. तमाम जमलेले सर्व क्रिकेट रसिक हळूहळू गॅलरी भरायला लागलेले आहे. व्यासपीठावरती अतिथी बसलेले आहेत.
आमच्या कमिटीचे सर्व कार्याध्यक्ष व्यासपीठावर कॉमेंट्री कक्षावरती डगआउटमध्ये खेळाडूंच्या अतिथीमध्ये आणि सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. JPL 2025 जयसिंगपूर क्रिकेट ऑफ जयसिंगपूर फाउंडेशनचे सर्व सगळे या मैदानाच्या आसपास अगदी या लाईव्हच्या माध्यमातूनही आनंद घेत आहेत. तत्पूर्वी पाहतोय आपण की गोलंदाजी मात्र अतिशय तुषार भिसे एक चांगली गोलंदाजी. पुढचा चेंडू अमरसाठी. यावेळेस अमरला खेळायचा आहे आणि ज्या खेळाडूला इथं जास्त ओळखलं जातं असे खेळाडू बिस्किट त्यांनी मात्र हा चेंडू अडवलेला आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर जातोय. जवळजवळ 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 29 धावा झालेल्या आहेत. यानंतर जातोय आमच्या कुलकर्णी सर. हॅलो हॅलो हॅलो. आता ह्या सामन्याला भेट देण्यासाठी आमचे मित्र अभिजित बिरनाळे ते MSCB मध्ये कार्यरत आहेत. ते आलेले आहेत. त्यांचं क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरच्या वतीनं सहर्ष स्वागत. 2 षटका अखेर संघाची धावसंख्या येते 1/29. म्हणजे सामना जिंकण्यासाठी 12 धावांची गती आणि आत्तापर्यंत ती गती राखली आहे शिखरे संघानं. आणि दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे या सामन्यासाठी स्कोरर म्हणून काम पाहत आहेत. आपल्याला माहीत असेल स्कोरर म्हणून काम पाहत आहेत ते पिता पुत्र आहेत प्रशांत धनवडे आणि त्यांचे पुत्र आहेत ते हार्दिक. त्यामुळे मी तुम्हाला जी माहिती सांगतोय ती माहिती पुरवण्यासाठी महत्त्वाचं योगदान आहे ते हार्दिकचं आणि प्रशांतचं. 1/29 2 षटका अखेर म्हणजे षटकामागे 14.5 धावांची गती राखली आहे ती संघानं. अतिशय सुरेख फलंदाजी करताना दिसत आहेत. दरम्यान राईट आर्म राऊंड द विकेट पद्धतीचा मारा. चेंडू मिडल स्टिक ऑफ स्टिककडे येणार चेंडू फलंदाजांना सोडून दिला आहे. धाव चेंडू शॉर्ट हँड मॅन एक गले पॉईंट. दरम्यानचा मिडल स्टिक ऑफ स्टिक करणारा चेंडू तितकासा काय चांगला नव्हता. चांगला काय फटका म्हणता येणार नाही. चेंडू जाते लॉंग ऑनच्या दिशेनं. 1 धाव मिळते ती संघाला. 1/30 95 धावांचं मोठं लक्ष असताना आत्तापर्यंत सुरेख फलंदाजी केली ती शिखरे संघाला. 1/30 दरम्यानचा पुढचा चेंडू मिडल स्टिक ऑफ स्टिक करणारा चेंडू निटसा काय फलंदाजाला कळत नाही. चेंडू होतोय ST रक्षक रवीच्या हातात. कालच्या सामन्यात आपल्याला माहीत असेल की बिस्किट अक्षयनं आक्रमक फटकेबाजी केली होती आणि 20 चेंडूत 48 धावा फटकावल्या त्या. 3 षटकार आणि 7 चौकार घेतले होते तो अक्षय कांबळे. दरम्यान पुढचा चेंडू परत एकदा खूप टप्प्याचा चेंडू फुल केला. चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या दिशेनं. केवळ 1 धाव मिळाला. खराब चेंडू होता. ऑफस्टिकला येत एक उंचावरून फटका बघितला असता तर 1 चौकार किंवा चांगला षटकार मिळाला असता. संघाची धावसंख्या होती ती 1/31 2.4 षटका अखेर. षटकामागे 12 धावांची गती राखले. दरम्यान पुढचा चेंडू ऑफस्टिक सुरेख फटकाने बघूया आणि चांगला झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि पंचांचा इशारा षटकाराचा चांगला प्रयत्न. टीप मिडऑफच्या दिशेनं मारलेला सुरेख फटका होता पण सीमारेषेवर चांगला प्रयत्न केला. आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये आपल्याला माहीत आहे की सीमारेषेवर अनेक कॅचेस आपण बघतोय. कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यात आपल्याला माहीत आहे की जॉन्टी रोड्सचं नाव हे प्रथम घेतलं जातं. यूट्यूबवर आपल्याला माहीत आहे की जॉन्टी रोड्स बेस्ट कॅचेस ऑफ जॉन्टी रोड्स एक मालिका होती. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षक होता. दरम्यानचा पुढचा चेंडू परत एकदा मिडल ऑफ स्टिककडे येणार चेंडू तडकावला. चेंडू जातोय टीप मिड ऑफच्या दिशेनं. 1 धाव मिळते ती संघाला. संघाची धावसंख्या होती ती 3 षटका अखेर 1/38 आणि यानंतरचं पुढचं वर्णन करतील माझे मित्र महेश. अगदी बरोबर राहील सर. जॉन्टी रोड्स हा असा खेळाडू होता की तो जवळपास 30 ते 35 धावा समोरच्या संघाच्या अडवायचा. त्यामुळं दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पॉईंटच्या क्षेत्रात किंवा पॉईंटच्या अगदी जवळपास सर्वच त्या भागातल्या ह्याच्यात की कुठल्याच पुढच्या प्लेअरला चिंता करायची गरज नसायची. त्यामुळे जवळपास ह्या 30-35 धावा ॲड करूनच ते पुढच्या संघाला
आव्हान द्यायचे किंवा रोखायचे. आंतरराष्ट्रीय सामन्यात आपल्याला आढळत असेल की कसोटी सामन्यामध्ये केवळ क्षेत्ररक्षक म्हणून ज्यांनी संघात स्थान मिळवलं होतं त्यामध्ये प्रामुख्याने नाव घेतलं जाते ते जॉन्टी रोड्स, मोहम्मद अझरुद्दीन, अजय जडेजा आणि हर्षल गिब्स. या आंतरराष्ट्रीय सामन्यात केवळ क्षेत्ररक्षक म्हणून त्यांनी संघात स्थान मिळवलं होतं. नमस्कार. आज क्रिकेटच्या संपूर्ण इतिहासाची उजळणी या ठिकाणी कुलकर्णी सर आणि खिचडे सर या ठिकाणी आपल्या क्षेत्ररक्षणामधील माहिती आपल्याला अवगत करत आहेत. शिखरे इंडियन्स 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या ती 1-38. हॅलो. आणि हा पहिला चेंडू एक सरळ खेळला आहे तो लॉंग ऑनला 6 धावांसाठी. याच्या अगोदरचा सुद्धा षटकामध्ये याच बाजूला षटकार गेला होता. आणि जे प्रेक्षकांना चांगलं भूगोल कळतं, वाराचा वेग हा आता चालू आहे तो कुरुंदवाड वाडे रस्त्याच्या दिशेनं. आणि जर या षटकामध्ये ही एकच बाजू आहे की ज्या ठिकाणी तुम्ही धावांचा वेग ज्यावेळेला MSCB एंड कडून गोलंदाजी होत असेल त्याच वेळेला तुम्ही धावा अतिशय सहजगत्या वाऱ्याच्या वेगाने वाढवू शकता, कारण वाऱ्याचा वेग सुद्धा तुम्हाला सहाय्यभूत ठरतोय. धावसंख्या होती ती 1-44. नुसतं क्रिकेट खेळून चालत नाही तर मैदानामध्ये तुम्हाला गणित सुद्धा चांगलं असावं लागतं, तुमचं भूगोलही चांगला असावा लागतो. आणि पुन्हा एकदा चेंडू खेळलाय तो लॉंग ऑनला. एका धावेसाठी फलंदाजांचा प्रयत्न 2 धावांचा आणि हा 2 धावांचा प्रयत्न. आणि हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला. क्लासिकल शॉट ऑफ द डे. आणि चेंडू जातोय तो फलंदाजांचा आणि हा पंच लोखंडे यांचा. दोन्ही हात उंचावर 6 षटकार असा त्यांच्याकडून संकेत मिळतोय. आणि या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या होती ती 1-52. आज या स्पर्धेचा 5वा दिवस. मैदानामध्ये अतिशय आल्हाददायक असं वातावरण आहे. मैदानामध्ये पक्ष्यांचे थवे दिसत आहेत. काही मान्यवर MSCB कॉलनी एंडच्या MSCBच्या इमारतीमधून मान्यवर प्रेक्षक सामने पाहत आहेत. नवीन इमारत जी आता बांधकाम चालू आहे तिथून सामने पाहत आहेत. आणि प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादाने नटलेली ही स्पर्धा. आणि हा आडव्या बॅटने चेंडू खेळलाय सरळ एका धावेसाठी. लॉंग ऑनला दुसऱ्या धावेसाठी फलंदाज इच्छुक. आणि तेवढा जोरदार प्रतिसाद मिळतोय तो क्षेत्ररक्षकाकडून. या षटकामध्ये या लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाला सातत्याने व्यस्त राहावं लागतंय. रोहित नांद्रेकर लॉंग ऑनला सातत्याने व्यस्त आहेत. आपल्या डाव्या उजव्या बाजूला सातत्याने फिरून धावसंख्या रोखायचा प्रयत्न करतायत. या ठिकाणी आपले तिसरे पंच धनंजय डोबल सर माहिती देत आहेत. व्हॉलीबॉलचे राष्ट्रीय खेळाडू असलेले रोहित नांद्रेकर सर आता क्रिकेटमधलं आपलं कौशल्य सर्वांना दाखवत आहेत. आणि आता अमर राजगिरे यांना लॉंग ऑनला आणण्यात येतंय स्वीपर कव्हरमधून. आणि हा अमर शेख. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल. आणि रवी पवार माइंड गेम खेळतायत. ज्या वेळेला तुम्ही क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने बदल करत असतात त्यावेळेला फलंदाजी एकाग्रता थोडीशी भंग होते. एक टेम्पो असतो तो टेम्पो कुठेतरी खंड होतो. आणि हा फुलटा चेंडू हवेत आहे. चेंडू अमर राजगिरे चेंडू घाले. आणि जे आपण मगाशी म्हणत होतो फलंदाजाचं लक्ष विचलित करायचा हा जो काही प्रयत्न असतो माइंड गेम, त्याच्यामध्ये रवी पवार यांची रणनीती यशस्वी ठरते. जवळपास 30 ते 40 सेकंद त्यांनी क्षेत्ररक्षकांची सातत्याने आदलाबदल करून फलंदाजाची एकाग्रता भंग करायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी ठरले. बाद झालेला आणखीन एक महत्त्वपूर्ण फलंदाज अमर शेख. आणि जसजशी स्पर्धा पुढे जाते तसंच एक दर्जेदार व्यावसायिक क्रिकेट सर्वांना पाहायला मिळते. आणि धावसंख्या आता ती 4थ्या षटकामध्ये 2-53. प्रति षटकामागे जवळपास 13.83 धावांच्या साहाय्याने सरासरीने धावा जमवत आहेत. चेतन गुरव खेळतोय 11 चेंडू 34 या धावसंख्येवर. त्याच्यामध्ये एक चौकार आणि 4 षटकार आहेत. आणि आता विजयासाठी 25 चेंडूमध्ये 42 धावांची आवश्यकता आहे. T20च्या जमान्यामध्ये आणि असं व्यावसायिक खेळाडूंच्या या कौशल्यामध्ये 25 चेंडूमध्ये 42 म्हणजे अशक्य कुठली धाव नाही आहे.
आणि चेंडू खेळायचा होता लॉंगरला. पुन्हा एकदा नांद्रेकर यांना खूप मोठी धाव घ्यावी लागते. जवळपास 8 पावलं ते पुढे जाऊन चेंडू थोपवत आहेत आणि या दरम्यान एका धावावरती फलंदाजाला संतुष्ट राहावं लागतं. धावसंख्या 2-54. शेवटचे 4 षटकर राहिलेले आहेत आणि 24 चेंडूमध्ये आता 41 धावायची आवश्यकता आहे. सर्व क्षेत्ररक्षक आता जवळ येत आहेत. तुषार भिसे, नांद्रेकर, अमर राजगिरे, अक्षय कांबळे तथा अभिजित कांबळे तथा बिस्किट. मैदानामध्ये प्रत्येक खेळाडूला काही ना काही टोपण नावं असतात. त्याप्रमाणे अक्षय कांबळे सुद्धा या ठिकाणी आपल्या मित्रपरिवारामध्ये बिस्किट या नावाने परिचित आहेत. काल त्यांचा 48 धावा केले होते. अतिशय अर्धशतकाच्या उंबरट्यावरती बांधून ते काल परतले होते. आज पुन्हा नव्या उमेदीने नव्या उत्साहाने ते खेळत आहेत आणि क्षेत्ररक्षणाला जात आहेत. आता ते थर्ड मॅनला फाईन लागला. आता काहीशी तुषार मैदानामध्ये येत आहेत आणि हा चेंडू ड्राईव्ह करायचा प्रयत्न. फक्त ही संपूर्ण स्पर्धा होईपर्यंत वरून देवाची कृपा राहू दे अशी सर्व प्रेक्षकांच्या वतीनं संयोजकांच्या वतीनं आपली विनंती असेल. कारण इतकं मैदान छानपैकी सजवलं आहे. चांगलं स्पर्धेचा अनुभव आपल्याला मिळतोय आणि चेंडू खेळाय तो स्वीपर कव्हरमध्ये एका धावेसाठी आणि धावसंख्या होती ती 2-55. आणखीन विजयासाठी 22 चेंडूमध्ये 40 धावांची आवश्यकता आहे. जरा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती आहे कृपया शक्य तितक्या लवकर चेंडू टाकून घ्यावेत. मैदानामध्ये पावसाचे तुषार यायला सुरू झालेले आहेत आणि चेंडू उंच हवेत आहेत आणि रवी पवार यांना पुढे यावं लागतं. झेल टिपण्यासाठी बाद झालेला आणखीन एक महत्त्वपूर्ण फलंदाज आणि ऑफ स्टंपच्या बाहेर जोरदार ताकदीचा फटका मारायचा प्रयत्न. मात्र चेंडू हवेत थांबतोय आणि थांबलेला चेंडू जाऊन विसावतोय तो पवारांच्या हातामध्ये. बाद झालेला तिसरा खेळाडू. धावसंख्या येते 3-55. जोरात वाहणारा वारा त्याचबरोबर आधीमध्ये येणारे पावसाची काही थेंब काहीसं असं आल्हाददायक वातावरण या जयसिंगपूरच्या लोकराजा राजर्षी शाहू महाराज क्रीडांगणावरती. या स्पर्धेचा आजचा 5वा दिवस आणि आज दिवसभरातील हा पहिला सामना या ठिकाणी सुरू आहे. धावसंख्या येते 3-55. या कॅमेरामन सुद्धा पुरेशा तयारीनिशी आता छायाचित्रण करतायत. दोन्ही साईड स्क्रीनच्या बाजूला ज्या स्क्रीनवरती आपण थेट प्रसारण पाहत होता त्या स्क्रीनसुद्धा आता झाकण्यात आलेल्या आहेत. आता नवीन फलंदाज मैदानात येतो तो वैभव खबाले आणि वैभव कदम. आपल्या संघाचं वैभव वाढवण्याची जबाबदारी या दोन वैभव यांच्यावर आहे. धावसंख्या येते 3-55 आणि हा फुलटा चेंडू परत एकदा पवारांच्या बाजूने जातोय सरळ क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरच्या फलकाच्या दिशेने. ज्या ठिकाणी फलक लावला या मैदानाची प्रतिकृतीचं सादरीकरण करण्यात येतं त्याच्या समोर हा चेंडू जातोय तो 4 धावांसाठी. या 6 धावांसाठी एखादा चौकार एखादा षटकार धावा आणि चेंडू याच्यातलं समीकरण जे व्यस्त समीकरण असतं ते समप्रमाणामध्ये आणायचा प्रयत्न होतो. हा अखूट टप्प्याचा चेंडू खेळला आहे तो हलक्या हाताने स्वीपर कव्हरमध्ये एका धावेसाठी. वैभव कदम आणि वैभव खबाले ही जोडी मैदानामध्ये आणि आपण सातत्याने म्हणतोय एक कदम स्वच्छता केवर त्याप्रमाणे एक कदम प्रगती केवर वैभव कदम आता 3-62 धावसंख्येवरती सामोर जातोय तो राजगिरे यांना आणि चेंडू बॅटच्या टॉप एजला लागून जातो. पुन्हा एकदा स्वीपर कव्हर एक्स्ट्रा पंच गस्ते यांचा 6 धावांचा इशारा. स्वीपर कव्हरमध्ये वाईड स्वीपर कव्हरमध्ये हा षटकार याच्या अगोदरचा लॉंग ऑनचा षटकार. या षटकामध्ये राजगिरे यांच्या 2 षटकारांची नोंद झालेली आहे आणि धावसंख्या पोचलेली 3-68. 5 षटकांचा खेळ झालेला आहे. 18 चेंडूमध्ये 70 धावांची आवश्यकता आहे आणि वैभवने आपल्या संघाला एका दमदार दिशेने वाटचाल करण्यासाठी वैभव कदमला वैभव खबाले यांना साथीला घेत प्रयत्न चालू ठेवलेले आहेत. वैभव कदम खेळतायत 4 चेंडूत 8 या धावसंख्येवर आणि 2 चेंडूमध्ये 7 या धावसंख्येवरती वैभव खबाले. 3 चेंडूमध्ये 13 धावांची भागीदारी या दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान झालेली आहे. जरा असं थेंबांचा वेग वाढलेला आहे. अठरा 27.
18 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता. मैदानामध्ये पावसाच्या थेंबांचा वेग वाढलेला आहे. आणि चेंडू हवेत आहे आणि चेंडू जातोय तो सरळ 6 धावांसाठी. गेल्या 4 चेंडूतला हा तिसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. अमर राजगिरेंच्या मागील 3 चेंडूमध्ये 2 षटकार. आता पवारांचं स्वागत होते ते षटकाराने. या 6 धावांच्या साहाय्याने धावसंख्या होते ते 3 बाद 74. आपण सातत्याने सांगतोय वैभव कदम वैभव खबाले या जोडीला आपल्या संघाचं वैभव वाढवण्यासाठी फलंदाजी करावी लागते. आणि वैभव खबाले 17 चेंडूमध्ये 21 धावा. आणि या स्पर्धेचा थरार रोमांच वाढत चाललेला आहे. आणि अतिथी कक्षाच्या थेट उजव्या बाजूला चेंडू जातो सरळ सीमारेषेबाहेर. फुलटा चेंडू तुम्ही दयामाया दाखवू शकत नाही अशा फुलटा चेंडूवरती. आणि मैदानामध्ये पक्षांचा थावा होतोय. मैदानामध्ये संघाची हवा वाढवण्याचं काम करतायत वैभव कदम वैभव खबाले. 3 बाद 80. 16 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. चेंडू जास्त आहे, धावा कमी आहेत. मागील 5 चेंडूतील हा 4था चौकार आहे. सलग 2 षटकार खेचतायत या गोलंदाजीवर. आणि वाऱ्याचा जो वेग आहे समालोचन कक्षाच्या दिशेने, ज्याला तुम्ही जयसिंगपूरच्या स्थानिक भाषेमध्ये स्टँड एंड म्हणता, त्या बाजूने वाऱ्याचा वेग आहे. त्या वेगाचा फायदा सुद्धा फलंदाजाला होतोय. कॅल्क्युलेटेड फलंदाजी केली जाते ती दोन्ही फलंदाजांच्याकडून. धाव संख्या आहे ती 3 बाद 80. 16 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. आणि हा ट्रॅप उजव्या यष्टीच्या खूप बाहेर असलेला चेंडू ड्राईव्ह करायचा प्रयत्न. वैभव खबाले यांचा चेंडू बॅटची कड घेऊन जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बाद झालेला 4था फलंदाज. मात्र वैभव खबालेने त्याच्या अगोदर आपली जबाबदारी अतिशय चोखपणे पार पडली. रवी पवार यांनी 1.3 षटकामध्ये 27 धावा देत एक फलंदाजाला बाद केलेला आहे. वैभव कदम आता 4 चेंडूमध्ये 8 धाव संख्येवरती नाबाद आहे. आणि आता 15 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा पवार यांनी आपल्या संघाला यश मिळवून देऊन स्पर्धेमध्ये आव्हान जिवंत ठेवण्यासाठी त्याचे जे प्रयत्न आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर असलेला चेंडू ड्राईव्ह करायचा मोह काही वैभव खबाले यांना आवरता आला नाही. आणि त्या प्रयत्नामध्ये चेंडू बॅटची कड घेऊन सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सामन्याचं पारडं आता समसमान आहे. दोन्ही संघांना समान संधी आहे. आणि प्रेक्षक त्याचबरोबर अतिथी कक्षामध्ये असलेले जयसिंगपूरचे महत्वपूर्ण पदाधिकारी हे सर्व या सामन्याचा आनंद घेत आहेत. आबालवृद्ध आनंद घेत आहेत. आणि भोसलेंचा आल्याला चेंडू ड्राईव्ह करायचा प्रयत्न आणि दुसरा फलंदाज बाद होतो यष्टीरक्षकाकडे झेल देत. पहिल्या 2 चेंडूमध्ये सलग 2 षटकार, सलग 2 बळी. खूप काही क्रिकेट या ठिकाणी रोमांचक चालू आहे. निमित्त आहे क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर आयोजित जयसिंगपूर प्रीमियर लीग 2025ची स्पर्धा एकतर्फी कधीच झालेली नाही. या स्पर्धेमध्ये जवळपास प्रत्येक सामना हा रोमहर्षक झालेला आहे. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत पवार. आणि आता हॅट्रिकसाठी आता क्षेत्ररक्षण पवार आता सूचना देत आहेत आपल्या संघ सहकार्यांना. कव्हर पॉईंटमध्ये खेळाडू उभा केला आहे. अमर राजगिरे आणि लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ हे दोन्ही खेळाडू चर्चा करताना दिसत आहेत. बघूया या स्पर्धेतले हॅट्रिक आता पवार नोंदवत आहेत का. या स्पर्धेतील पहिले हॅट्रिक अशोक कलगुटगे यांच्या नावे आहे. 5 बाद 80 अशी धावसंख्या आहे. 14 चेंडूमध्ये 15 धावा. अजय भानुसे आता नवीन फलंदाज. हा चेंडू सरळ बॅटने खेळलाय. ज्यावेळेला तुम्ही फलंदाजी करत असता समोर पूर्ण बॅट ज्यावेळेला दिसते त्या फलंदाजाला अतिशय तंत्रशुद्ध फलंदाज असं समजलं जातं. अतिशय बचावात्मक पवित्रामध्ये चेंडू खेळून थोडासा दबाव स्वतःवरचा कमी करायचा प्रयत्न संघासाठी स्वतःसाठी केला भानुसे यांनी. आणि हे पायचेतचा अपेल, धाबाचा अपेल
षटक संपतंय. अतिशय नाट्यमय घडामोडींचे षटक. पहिल्या सलग 2 चेंडूमध्ये वैभव खबाले यांचे सलग 2 षटकार, त्याच्यानंतर सलग 2 बळी, त्याच्यानंतर सलग 2 डॉट चेंडू. जे जे काही क्रिकेटमध्ये आहे ते सगळे या षटकामध्ये पवारांनी दाखवून दिलं. आपला अनुभव पणाला लावून गोलंदाजी केली. 5 बाद 80 अशी धावसंख्या आहे 6 षटकांच्या अखेरीस. 12 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. एक वेळ 16 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता होती. मात्र मागील 4 चेंडूमध्ये अतिशय नाट्यमय आणि रंजकता निर्माण करायचं काम या पवारांच्या गोलंदाजीमुळे झालं. आणि आता 12 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता असताना संघाची रणनीती काय असेल? बहुधा गोलंदाजीचा भार सोपवला जातोय तो 12 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरचे सन्मान्य पदाधिकारी, त्याचबरोबर जयसिंगपूर नगरपालिकेचे सन्मान्य माजी पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये मान्यवर प्रेक्षक आणि ज्यांना जिथे जागा मिळेल त्या ठिकाणाहून क्रिकेटचा आनंद घेणारे सर्व क्रिकेटप्रेमी जयसिंगपूरकर. 12 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. प्रति षटकामागे 7.50 धावांची सरासरी राखायची आहे. आणि यापुढील समालोचनासाठी पुढील 2 षटकांसाठी पांडुरंग महाराज आंधळे. हॅलो. हा नक्कीच सर. 6 षटकाच्या समाप्तीनंतर 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये 80 धावा, 95 धावेचा पाठला करत 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 सिक्री इंडियन संघाने जवळजवळ 80 धावा जोडलेल्या आहेत. 5 विकेट गमावत 12 चेंडू 15 धावेची आवश्यकता गोलंदाजीसाठी येत आहेत. विशाल यावेळेस या चेंडूला मात्र गॅपमध्ये टोलवलेला आहे. पहिला टप्पा येतोय अलीकडे खेळाडूच्या हातामध्ये. निश्चितच या चेंडूवरती 1 धाव मिळू शकते. 1 धावेने जातोय आम्ही 81 कडे. 7व्या षटकामध्ये प्रवेश केलेला आहे विशाल. आपल्या कोट्यातलं षटक दुसरं मैदानामध्ये टाकत आहेत. अजय भानवसे सर स्ट्राईकवरती खेळतील आणि वैभव कदम हे मात्र नॉन स्ट्राईकवरती खेळतील. सामना काय रंगात आलेला आहे. 11 चेंडू आणि 14 धावेची आवश्यकता. शिखरे इंडियन्स पुन्हा एकदा चुस्त मस्त स्थितीमध्ये. या फुल टॉस चेंडूचा समाचार घेतलेला आहे. लॉंग द कार्पेट चेंडू, मिड विकेट, मिस फिल्डिंग होती थोडी. 1 धाव घेतली. पूर्ण धाव दुसऱ्या धावेसाठी मात्र धावत नाहीयेत. आणि जो पाहायला गेला की आपण 6व्या षटकात जी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, पहिल्या 2 चेंडूवरती षटकार पाहायला मिळाले, पण त्यानंतर दुसरे 2 चेंडू मात्र विकेट 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 आणि तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा थोडीशी अपील. म्हणजे निश्चितच रवीचं हे षटक. 10 चेंडू 13 धावेची आवश्यकता. यावेळेस आता मात्र पाहतोय आपण डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेत चाललेला चेंडू आहे. शानदार जानदार येतोय दमदार चौकार. या चौकाराने मात्र रणसंग्राम हलवलेला आहे. जवळजवळ काउंट केलेलं रणसंग्राम इथं उद्ध्वस्त होत आहे सर. 9 चेंडू आणि 9 धावेची आवश्यकता शिखरे इंडियन संघाला जिंकण्यासाठी. सर्वच जण पाहत आहेत या सामन्याकडे. काय होईल काय सांगता येत नाही. पण जरासा जरी रूम मिळाला, जरासा जरी वेळ मिळाली फलंदाजाला, तर फलंदाज मात्र वैभव कदम येत आहेत 13 धावेवरती. धीर आहे लेकिन तंदुरुस्त आहे. यावेळेस जास्तच फुलटॉस लाईनचा चेंडू आहे. पंचांनी निकाल दिलेला नो बॉलचा. आणि इथं मात्र गोंधळ होतोय. सामना मात्र जातोय फ्री हिटमध्ये. म्हणजे येणारा चेंडू फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट आणि येते फ्री हिट. 9 चेंडू 8. या चेंडूमुळे कुठंतरी ग्रहण लागलं मैदानामध्ये. यावेळेस मात्र चेंडू लॉंग ऑफच्या दिशेमध्ये हुक केलेला आहे. सरळ चेंडू जातोय बाहेर आणि येतोय दमदार JPLचा षटकार. पहा जवळजवळ तुम्हाला सांगतो जे समीकरण होतं मैदानामध्ये, जे समीकरण मैदानामध्ये पाहतोय ते समीकरण इकडच्या तिकडे व्हायला वेळ लागत नाही. ते आपण पाहतोय चित्र मैदानामध्ये. जबरदस्त मॅच मोडमध्ये असताना ज्यावेळेस षटकार जातो, नो बॉल जातात, फ्रीडचा 6 धावेचा फायदा. शिखरे इंडियन संघाला 8 चेंडू 2 धावेची आवश्यकता. 93 धावा झालेल्या आहेत. यावेळेस मात्र चेंडू आडव्या बॅटने खेळला जातोय, थ्रोही केला जातोय रवीकडे. पर दरम्यान इथं मात्र या चेंडूला 0 धावा मैदानामध्ये प्राप्त होत आहेत आणि 7 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 2 धावेची आवश्यकता. मी या स्पर्धेमध्ये मला वाटतं 4-5 वेळा सांगितलं असेल की 6 चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता असताना ते 6च्या 6 चेंडू गोलंदाजाने वाईट टाकले होते. यावेळेस चांगली गोलंदाजी, क्या बात आहे.
2 धावा असताना सुद्धा इथं कुठेतरी शेवटच्या षटकाकडे सामना सरकतोय. 7 षटक 5 विकेट आणि 93 धावा शिखरे इंडियन संघाकडे बघितलं तर. वैभव कदम 19 धावेवरती खेळत आहेत. अजय भानुसे जवळजवळ 1 धावेवरती खेळत आहेत आणि आता राहिलेले 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावेची आवश्यकता. आपण म्हणतो की आपल्या खिशामध्ये 1-2 रुपये असते तर आपल्याला ते कमी वाटतात, पण तुमच्या खिशामध्ये लाखो रुपये जरी असले आणि मैदानामध्ये तुम्ही असताल तर 1 धाव तुम्हाला कधी गरजेला पडेल आणि ती जिंकून देईल ते सांगता येत नाही. 1-2 म्हणजे 2 धावेची आवश्यकता 6 चेंडूमध्ये. गोलंदाजीचा भार कोण सांभाळत आहेत तर पाहूया आपण मैदानामध्ये. विशाल नंतर मला वाटतं रोहित सरांकडे जाईल गोलंदाजी, अन्यथा तर निश्चित मला वाटतं कुठंतरी गोलंदाजीमध्ये परिवर्तन करताना करण यांच्याकडे गोलंदाजीचा भार दिला जातोय. शेवटचे 6 चेंडू आणि 2 धावेची आवश्यकता शिखरे इंडियन संघाला. करण पडियार यावेळेस बॅकफुटला जातोय, मिड विकेटला खेळतोय. 1 धाव निघते, इक्वल सामना होतोय. 5 चेंडू 1 धावेची आवश्यकता. नो बॉलचा कुठंतरी मला वाटतं हा झेंडूबाम मैदानामध्ये गेला आणि कुठंतरी धावसंख्येलाही विस्कटून आला आणि सामन्यालाही एकतर्फी करून गेला. नो बॉलचा हा इशारा. 5 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता. सामना करत आहे वैभव. आपटलेला चेंडू, अकुट्टप्पा, थोडीशी अपील, विश्वास, आत्मविश्वास यामध्ये अपील झोमते आणि या चेंडूवरती पाहायला गेले तर एक चांगली डिलिव्हरी मैदानात पाहायला मिळते. गुड डिलिव्हरी, गुड गोलंदाजी. ज्यावेळेस चेंडू टप्पा खातो त्यावेळेस काटा चेंज करतोय. 4 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. सामना जर टाय झाला तर सुपर षटकाचा होणार आणि या स्पर्धेमधला JPL मधला हा पहिला सामना असेल की तो सुपर षटकाचा होईल. दोन चेंडू टाकलेत. 4 चेंडूमध्ये 1 धावेचीच फक्त गरज आहे. यावेळेस मात्र कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये हा चेंडू चाललेला आहे आणि शिखरे इंडियन संघाने या सामन्यावरती विजय मिळवलेला आहे. अभिनंदन. यानंतरचा सामना जो होईल तो अतिशय उत्कृष्ट होईल. निकाल दिलेला आहे. लिस्ट दिली का तुमची सर्वांची? इकडे आली का दोन्ही संघाची लिस्ट? तर आमचे गुणलेखक सांगत आहेत की मॅन ऑफ द मॅचचा आजचा पहिला पुरस्कार आजच्या दिवसाचा जो कुणाकडे जातोय लक डे, आणि मॅन ऑफ द मॅचचा जो गोल्डन खेळाडू आहे त्यांचं नाव आम्हाला आमचे गुणलेखक कळवतील. तोपर्यंत पहिल्या नाणेफेक झालेल्या दोन्ही संघाने आपलं निर्णय कळवून एका संघाने मैदानात यायचं आहे शतरक्षण सजवण्यासाठी. एक्स्ट्रा पब्लिकने किंवा कोणी मैदानात जायचं नाही. तर या जातोय मी मॅन ऑफ द मॅच कडे. हॅलो एनके सर, हॅलो. अजय भानोसे मॅन ऑफ द मॅच चे मानकरी. अजय भानोसे. आता झालेला सामना, ह्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे अजय भानुसे सर. आणि मी विनंती करतो ह्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी रजनीकांत कांबळे सामाजिक कार्यकर्ते, त्याचबरोबर अभिजित बिरनाळे यांना विनंती करतो या मान्यवरांना की आपण मॅन ऑफ द